Hello students. So in last lecture of Agro 111 we studied about tillage and objects of tillage and factors affecting tillage. Next part of the course is types of tillage operations and modern concept of tillage. Types of tillage operations and modern concept of tillage. So there are three types: preparatory tillage, seedbed preparation and intercultivation. पूर्व मशागत आपण म्हणतो ज्याला. सीडबेड प्रिपरेशन, ज्या ठिकाणी आपण पिकांसाठी बेड तयार करतो, आणि इंटरकल्टिवेशन त्याला आपण आंतरमशागत म्हणतो. सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ टिलेज. प्रिपरेटरी टिलेज. So it is defined as tillage operations which are carried out before the land is ready for sowing is called as preparatory tillage. ओके, म्हणजे पेरणी करायच्या अगोदर जे ऑपरेशन्स आपण करतो त्याला काय म्हणायचं? प्रिपरेटरी टिलेज. दे आर अगेन क्लासिफाईड इंटू टू, दॅट इज अ प्रायमरी टिलेज अँड सेकंडरी टिलेज. प्रायमरी टिलेज. So primary tillage means plowing. Example is plowing. त्याला आपण नांगरणी म्हणतो. Primary tillage. And the object of primary tillage is to cut the soil and invert the soil. Cutting the soil and inversion of soil. पण मग अशी जे पिक्चर बघितलं, दिस पिक्चर इज शोईंग कटिंग अँड इन्व्हर्जन ऑफ सॉईल. माती काय करते? पूर्ण कट केली जाते आणि खालची माती जमिनीच्या वरती घेतली जाते. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी टिलेज, म्हणजेच प्लाविंग. देन सेकंडरी टिलेज. लाईट ऑपरेशन्स कॅरीड आउट आफ्टर द प्रायमरी टिलेज इज कॉल्ड ॲज सेकंडरी टिलेज. लाईट ऑपरेशन्स परफॉर्म आफ्टर प्रायमरी टिलेज. म्हणजे आपण नांगरणीनंतर काय करतो? जी काही ढेकळं आलेली असतात ती ढेकळं फोडायचं काम करतो, त्याला म्हणायचं सेकंडरी टिलेज. त्याच्यामध्ये कुठले ऑपरेशन्स आहेत? क्लॉड क्रशिंग, हॅरोईंग, लेवलिंग, मॅन्युअर मिक्सिंग. ढेकळं फोडायची, त्यानंतर जमीन लेवल करायची, बरोबर, त्यानंतर माती अजून लहान करायची, बारीक करायची, जमिनीमध्ये सेंद्रिय खतं मिसळायची. हे सगळे ऑपरेशन्स हे सेकंडरी टिलेजमध्ये येतात. ओके, सो दिस इज अबाउट प्रिपरेटरी टिलेज. देन नेक्स्ट इज अ सीडबेड प्रिपरेशन. सीडबेड प्रिपरेशन. आता सीडबेड प्रिपरेशनमध्ये हॅरोईंगचा सुद्धा थोडासा भाग येतो, म्हणजे सेकंडरी टिलेजचा सुद्धा थोडासा भाग सीडबेड प्रिपरेशनमध्ये येतो. उदाहरणार्थ हॅरोईंग, ब्रेकिंग ऑफ द क्लॉड्स, ढेकळं फोडणे, मिक्सिंग ऑफ मॅन्युअर्स, कवरिंग द सीड्स अँड प्रिपरेशन ऑफ द सारास. सारा म्हणजे काय? त्याला आपण सारे काढतो पाणी देण्यासाठी, त्याला म्हणायचं प्रिपरेशन ऑफ सारास. So these operations comes under seedbed preparation. Preparation of irrigation layouts. Preparation of irrigation layouts, ridges and furrows, border, sara, flat beds, raised beds. So these practices they also come under seedbed preparation. सरीवरंबे काढणे, सारे काढणे, वाफे काढणे, गादी वाफे असतील, त्यानंतर सपाट वाफे असतील. So these are all seedbed preparation operations. Sowing, actual sowing, पेरणी करणे, drilling, dibbling, transplanting, planting. These are important sowing methods. Okay. So this is about seedbed preparation. Next is intercultivation or interculture or intertillage. इंटरकल्चर, इंटरकल्टिवेशन किंवा त्याला अजून एक नाव आहे इंटरटिलेज, आंतरमशागत. हाऊ वी डिफाईन द टर्म इंटरटिलेज, इंटरकल्टिवेशन? ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप इज कॉल्ड ॲज इंटरटिलेज और इंटरकल्टिवेशन. सो दिस इज आवर थर्ड क्लासिफिकेशन ऑफ टिलेज. फर्स्ट क्लासिफिकेशन इज primary and secondary tillage. Second classification is seedbed preparation, and third classification is intercultivation. Then intercultivation operations. First operation is gap filling.
गॅप फिलिंग म्हणजे आपण काय करतो की ज्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय राहतात तर गॅप राहतात, बी उगवत नाही, तर आपल्याला ते गॅप भरले पाहिजेत. तर हे गॅप फिलिंग आपण कधी करतो 8 to 10 days डेज आफ्टर सोईंग. गॅप फिलिंग. गॅप फिलिंग म्हणजेच काय, रिसोईंग. हाऊ वी डिफाईन द टर्म गॅप फिलिंग? गॅप फिलिंग इज डिफाईन्ड ॲज रिसोईंग ऑर रिप्लांटिंग or resowing or replanting in the gaps is called as gap filling. Thinning. Thinning म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ एक्सिस ग्रोथ ऑफ द प्लांट्स. ज्या ठिकाणी जास्त पीक वाढलेलं आहे ते आपण काय करतो, कमी करतो. म्हणजे प्लांट पॉप्युलेशन काय करतो आपण, ऑप्टिमम ठेवतो, त्याला काय म्हणायचं, थिनिंग. रिमूव्हल ऑफ एक्सिस ग्रोथ ऑफ द प्लांट, एक्सिस नंबर ऑफ द प्लांट्स इज कॉल्ड ॲज थिनिंग. It is carried out 2 to 3 weeks after sowing. 2 to 3 weeks after sowing. म्हणजे साधारणतः 20 ते 21 दिवसानंतर आपण काय करतो, थिनिंग ऑपरेशन करतो. होईंग. होईंग म्हणजे काय, कोळपणी. आता तुम्ही बघताय या पिक्चरमध्ये, शेतकरी काय करतोय, कोळपणीचं काम करतोय, होईंग. सो 2 to 3 होईंग्स आर रिक्वायर्ड. 2 to 3 होईंग्स आर रिक्वायर्ड. Then next intercultural operations are weeding. Weeding, removal of weeds with the help of weeding hook is called as weeding. 2 to 3 weedings depending on type of infestation, depending on crop. Weeding operation. Top dressing of fertilizers. Top dressing. Top dressing means it is defined as application of fertilizers. Application of fertilizers in a standing crop is called as top dressing. तुम्ही बघताय पिक्चरमध्ये शेतकरी काय करतो, युरिया टाकतोय पिकामध्ये, उभ्या पिकामध्ये, त्याला म्हणायचं टॉप ड्रेसिंग. जे उभं पीक आहे ते उभ्या पिकात तो काय करतो, युरिया टाकतोय, त्याला म्हणायचं टॉप ड्रेसिंग. ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स इन अ स्टँडिंग क्रॉप इज कॉल्ड ॲज टॉप ड्रेसिंग. नेक्स्ट इज अर्थिंग अप. अर्थिंग अप. अर्थिंग अप म्हणजे काय, गिविंग सपोर्ट टू द प्लांट. गिविंग सपोर्ट टू द प्लांट. बरोबर. इथं आपण काय करतोय, आता समजा बटाट्याचं पीक आहे किंवा अजून कुठलं वांग्याचं पीक आहे, त्याला आपण काय करूया, अर्थिंग अप करू शकतो. किंवा ऊसामध्ये आपण बाळबांधणी करतो, अर्थिंग अप. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अर्थिंग अप. मल्चिंग. Mulching defined as placing crop residues or polythene sheet on soil surface. बरोबर आहे. आता हे काय केलं आपण, क्रॉप रेसिड्यू म्हणजे भाताचा पेंडा असेल किंवा गव्हाचा पेंडा असेल, तो आपण जमिनीवरती पसरवलेला आहे. कशा करता, तर ते मल्च म्हणून काम करेल, आच्छादनाचं काम करेल, की ज्यानं इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होतील. सो दिस इज मल्चिंग ॲज अ इंटरकल्चरल ऑपरेशन्स. So these are all intercultural operations: gap filling, thinning, hoeing, weeding, top dressing, earthing up, mulching. Now what are the objectives of intercultivation? Objects of intercultivation. आता आपण बघितले बरेच उदाहरणं, बरोबर. होईंग असेल, कोळपणी असेल, खुरपणी असेल, त्यानंतर नांग्या भरणे म्हणजे गॅप फिलिंग असेल, थिनिंग असेल, त्याच्यानंतर अर्थिंग अप असेल. तर ह्या ऑपरेशनमुळं काय होतं जमिनीमध्ये, टू रिमूव्ह द वीड्स, टू अवॉइड द क्रॅकिंग ऑफ द सॉईल. आपण जर कोळपणी केली तर काय होईल, जमिनीतले तण कमी होतील, क्रॅकिंग जमिनीतलं कमी होईल, इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होतील, बरोबर. इम्प्रूव्ह एरिएशन, जमिनीतलं एरिएशन वाढेल, जमिनीमध्ये हवा खेळती राहील. डिस्ट्रॉय द पेस्ट्स, ज्या काही हायबरनेटिंग पेस्ट आहेत, समजा प्युपा आहे तर प्युपा काय होईल, जमिनीमधली कमी होऊ शकते. अर्थिंग अप, सपोर्ट, गिविंग सपोर्ट टू द प्लांट अँड टू रिमूव्ह द नॉन फंक्शनल रूट्स. टू रिमूव्ह द नॉन फंक्शनल रूट्स. सो ऑल दीज आर objectives of intertillage or intercultivation. Next is a modern concept of tillage. मॉडर्न कन्सेप्ट म्हणजे काय, आता आपण पाहिलं की मशागतीचे फायदे काय आपण पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये.
त्यानंतर मशागतीचे प्रकार आज आपण पाहिले कुठले कुठले आहेत ते टाईप्स ऑफ टिलेज. बरोबर, आपण म्हणजे मशागत केल्यामुळं काय होतं की बरेच फायदे आहेत त्याचे, पण त्याचबरोबर त्याचे काही तोटे पण आहेत. आणि ते तोटे कमी करण्याकरता आपण काय करूया, नवीन जो प्रकार आहे दॅट इज मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेजच्या त्याचा थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. मिनिमम टिलेज पहिला आहे. मिनिमम टिलेज कमी मशागत, मिनिमम टिलेज. झिरो टिलेज शून्य मशागत. आणि स्टबल मल्च टिलेज. स्टबल मल्च टिलेज. स्टबल मल्च म्हणजे काय, त्याच्यावरती आपण आच्छादन केलेलं आहे, म्हणजे जे अवशेष आहेत त्याचं आच्छादन. दॅट इज अ स्टबल मल्च टिलेज. सो दीज आर 3 मॉडर्न कन्सेप्ट्स ऑफ टिलेज. सो वी विल सी वन बाय वन. मिनिमम टिलेज. कमी मशागत केली तर फायदे काय होतात. कमी मशागत केली तर जमिनीमधला ऑर्गॅनिक मॅटर टिकून राहील, जमिनीमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स टिकून राहतील, गांडुळांची संख्या वाढेल. बरोबर, हे जमिनीमध्ये त्या फायदे होतील. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमधला वाढेल, पाणी जमिनीमध्ये टिकून राहील, इनफिल्ट्रेशन म्हणजे पाणी जमिनीमध्ये सहज खाली जाऊ शकेल, फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल विल इम्प्रूव्ह, एरिएशन वाढेल. बरोबर, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. मिनिमम टिलेज म्हणजे काय, रिड्युसिंग टिलेज टू द मिनिमम नेसेसरी लेवल. रिड्युसिंग टिलेज टू द मिनिमम नेसेसरी लेवल. कमीत कमी प्रमाणामध्ये टिलेज ऑपरेशन करायचे, कमीत कमी प्रमाणामध्ये मशागत करायची. कशाकरता, फॉर एन्श्युरिंग गुड सीडबेड, फॉर एन्श्युरिंग गुड सीडबेड, रॅपिड जर्मिनेशन अँड सॅटिस्फॅक्टरी प्लांट स्टँड, फेवरेबल ग्रोईंग कंडिशन्स. म्हणजे आपल्याला मशागत इथंपर्यंत कमी करायची आहे की जिथंपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी पीक आपलं चांगलं दिसेल. गुड सीडबेड. सीडबेड बऱ्यापैकी चांगला असेल, अगदी चांगलं नसेल तरी चालेल पण बऱ्यापैकी चांगलं असेल. रॅपिड जर्मिनेशन, त्यात बऱ्यापैकी चांगलं उगवण होईल पिकांची. सॅटिस्फॅक्टरी प्लांट स्टँड. प्लांट स्टँड हा 90%, 95%, 100%पर्यंत असेल. आणि फेवरेबल ग्रोईंग कंडिशन्स असतील. दॅट इज कॉल्ड ॲज मिनिमम टिलेज. सो रिड्युसिंग टिलेज टू द मिनिमम नेसेसरी लेवल. टिलेज ऑपरेशन्स ठराविक लेवलपर्यंत कमी करणे आणि हे सगळे उद्देश त्यामध्ये साध्य करणे, त्याला म्हणायचं मिनिमम टिलेज. आता एक्झाम्पल काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन्स लाईक सीडिंग अँड फर्टिलायझेशन. म्हणजे एकाच वेळी खत देणं, एकाच वेळी बी टोकणं आणि खत देणं हे प्रक्रिया करतो, त्याला आपण काय म्हणायचं मिनिमम टिलेज. तो एक एक्झाम्पल आहे. म्हणजे आपल्याकडे समजा डबल बाउल सीड ड्रिल आहे, ज्यामधून आपण खत आणि बी एकाच वेळी देऊ शकतो. त्या ऑपरेशनला आपण काय करू शकतो तर मशागत बऱ्यापैकी कमी करू शकतो. दॅट इज वन एक्झाम्पल ऑफ मिनिमम टिलेज. सो सीड कम फर्टिलायझर ड्रिल. सीड कम फर्टिलायझर ड्रिल इज एक्झाम्पल फॉर मिनिमम टिलेज. दिस इज वन मोर एक्झाम्पल फॉर मिनिमम टिलेज. मिनिमम टिलेज इन पोटॅटो. आता आपण इथं बघत आहोत बटाटा हे पीक लावलेलं आहे आणि बटाटा पीक सरीवर वरंब्यामध्ये लावलेलं आहे. सरीमध्ये आपण काही मागच्या पिकाचे अवशेष बघत आहोत, बरोबर, आणि वरती काय आहे बटाटा पीक आलेलं आहे. तर ह्याचे फायदे आहेत, कारण ह्याच्यामधून काय होईल, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढेल, जमिनीमध्ये इन्फिल्ट्रेशन वाढेल, पाणी सहज खाली जाईल, जमीन कॉम्पॅक्ट म्हणजे घट्ट होणार नाही, जमिनीमधले मायक्रोब्स वाढतील, अर्थवम्स जमिनीमधले वाढतील. हे त्याचे भरपूर फायदे आहेत. त्याचबरोबर तोटे पण आहेत. का तर हे काय करेल, हेच जे अवशेष आहेत हेच अवशेष स्वतःला कुजण्याकरता जमिनीतला नायट्रोजन किंवा अन्नद्रव्य घेतील. मोर न्यूट्रिएंट्स आर टेकन अप बाय दीज रेसिड्यूज फ्रॉम द सॉईल. आणि ते जर अन्नद्रव्य जमिनीतून ह्या अवशेषांनी घेतले तर अन्नद्रव्य मूळ पिकाला मिळणार नाहीत. हा त्याचा तोटा होईल. त्यानंतर जमिनीमध्ये पेस्ट आणि डिसीजचं प्रमाण वाढेल, कारण पूर्वीच्या पिकाचे पेस्ट आणि डिसीज हे पुढच्या पिकाला येऊ शकतात. हा एक त्याचा तोटा होऊ शकेल. सो दीज आर सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मिनिमम टिलेज. बरोबर, आता जे तुम्हाला सांगितले तेच ॲडव्हान्टेजेस पुढे आहेत. इम्प्रूव्ह सॉईल कंडिशन, डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू, इन्फिल्ट्रेशन वाढेल, पाणी सहज जमिनीमध्ये खाली जाईल,
कॉम्पॅक्टेशन, जमीन कॉम्पॅक्ट होणार नाही. दीज आर ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय? जर्मिनेशन कमी होईल, नायट्रोजन जास्त द्यावा लागेल, कारण नायट्रोजन काही डिकम्पोजिशनचा रेट कमी असल्यामुळे नायट्रोजन हा जास्त द्यावा लागेल. सोईंग ऑपरेशन्स आर डिफिकल्ट विथ ऑर्डनरी इम्प्लिमेंट. जर तुमच्या जमिनीमध्ये पूर्वीचे काही अवशेष असतील तर तुम्हाला पेरणी करणं सोपं जाणार नाही, थोडंसं अवघड जाईल. आणि तुम्ही हर्बिसाईडचा वापर करत असल्यामुळे ते हर्बिसाईड काय करतील? पोल्युशन करतील. हर्बिसाईड्स म्हणजे काय? तणनाशक. बरोबर. जेव्हा तुम्ही मिनिमम टिलेज करता तेव्हा तणं जास्त येतात आणि तणं जास्त आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये हर्बिसाईडचा वापर करावा लागतो. झिरो टिलेज. झिरो टिलेज म्हणजे काय? एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज. कमी मशागतपेक्षा पुढे जायचं आहे आपल्याला, शून्य मशागत करायची. झिरो टिलेज. झिरो टिलेज. एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज इन विच प्रिपरेटरी टिलेज इज कम्प्लिटली अवॉइडेड. याच्यामध्ये प्रिपरेटरी टिलेज म्हणजे प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज काहीच केलं जात नाही. नांगरणी केली जात नाही, कुळवणी केली जात नाही. म्हणजे काय करायचं? डायरेक्ट पेरणी करायची. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज नो टिल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नो टिल. नो टिल म्हणजे काय? नो टिलेज. It is defined as an extreme form of minimum tillage in which preparatory tillage is completely avoided. Okay. आता याचं एक्झाम्पल आहे राईस wheat cropping system where paraquat is applied to destroy the rice stubbles and weeds. हे paraquat काय आहे? paraquat हे हर्बिसाइड आहे, तणनाशक आहे. त्याने काय होतं? तुमच्या भात पिकाचे जे अवशेष आहेत ते जळून जातात, त्याचबरोबर जे काही तण आहेत ती तणं पण कमी होतात. म्हणून आपण काय करतो? पॅराक्वॉट हे तणनाशक वापरतो. हे तणनाशक वापरून लगेच काय करायची? गव्हाची पेरणी करायची. देन व्हीट इज सोन. लगेच गव्हाची पेरणी करणे, या पद्धतीला आपण झिरो टिलेज असं म्हणतो. पुढं पिक्चरमध्ये दिसेल तुम्हाला काय केलेलं आहे. तर भाताचं जे पीक आहे पूर्वीचं, त्याच्यामध्येच आपण गहू लावलेला आहे, कुठलीही मशागत न करता. याला काय म्हणायचं? झिरो टिलेज. दिस इज मोस्टली कॉमनली फॉलोड इन नॉर्थ इंडिया, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश. इन these states this type of cropping system is most common without doing any tillage operation. Next crop is sown. This is called as zero tillage. आता ह्याच्यामध्ये पण काय? हे स्टबल्स आहेत, त्याच्यामुळे परत तेच प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले मगाशी ते होतील. जमिनीमधले किडींचं, रोगांचं प्रमाण वाढेल. बरोबर. त्याचबरोबर नायट्रोजन हे डिकम्पोज लवकर होणार नाही, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नायट्रोजनचा वापर केला पाहिजे तर ते डिकम्पोज होईल. तेच तोटे आहेत जे तुम्हाला सांगितले मगाशी मिनिमम टिलेजमध्ये. झिरो टिल्डचा फायदे काय आहेत बघा. झिरो टिल्ड सॉइल्स होमोजिनस स्ट्रक्चर विथ मोर अर्थवर्म्स. अर्थवर्म्सचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे. ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीजेस ऑब्व्हियसली. रन ऑफ इरोजन लॉसेस आर लेस. रन ऑफ कमी होईल, पाण्याचा ऱ्हास कमी होईल जमिनीवरून जाणारा, आणि इरोजन पण कमी होईल, म्हणजे मातीची धूप पण काय होईल? कमी होईल. अजून एक पिक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसेल झिरो टिलेजचं उदाहरण. पूर्वीचं हे पीक आहे, हे काही जाळलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे आणि लगेच मध्ये मका लावलेली आहे, की त्यामुळं काय होईल? ऑर्गॅनिक मॅटर वाढेल आणि जमिनीमध्ये अर्थवर्मचं प्रमाण वाढेल, रन ऑफ होणार नाही, इरोजन होणार नाही. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. टायमिंग ऑफ टिलेज इज डिफिकल्ट. मगाशीच सांगितलं, मशागत करणं सोपं जाणार नाही. सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट इज 20% लेस. 20 ते 30% काय होईल? सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट कमी होईल ऑब्व्हियसली, कारण जमीन ही काय थोडीशी कॉम्पॅक्ट आहे. मोर नायट्रोजन हॅज टू बी ॲडेड ॲज द रेट ऑफ डिकम्पोजिशन इज स्लो. आणि हर्बिसाइड, यूज ऑफ हर्बिसाइड कॉजेस द पोल्युशन. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ झिरो टिलेज. अँड लास्ट इज स्टबल मल्च टिलेज. स्टबल मल्च टिलेज म्हणजे काय? आपण आता ऊसासारखं पीक घेतलं किंवा सोयाबीन घेतलं तर आपण काय करतो की जे त्याचे अवशेष आहेत ते जमिनीवरती पडतात, ते तसेच ठेवून देणे, त्याला काय म्हणायचं? स्टबल मल्च टिलेज. सो कवरिंग द सॉइल सरफेस विथ क्रॉप रेसिड्यू, अवशेष, ड्युरिंग फॅलो पिरियड फॉर प्रोटेक्टिंग द सॉइल इज कॉल्ड ॲज स्टबल मल्च टिलेज. प्रोटेक्टिंग द सॉइल म्हणजे काय? ह्या मातीची धूप व्हायला नको म्हणून काय करायचं आपल्याला? हे असं कवर करायचं आहे.
we have to cover the soil to protect the soil from erosion losses and runoff losses. That is the objective of stubble mulch tillage. So definition is covering the soil surface with crop residue during fallow period for protecting the soil is called as stubble mulch tillage. Okay, so these are three different types of minimum tillage. That is first types of modern concept of tillage. First is minimum tillage, second is zero tillage, and third is stubble mulch tillage. Okay, so today's topic we learn about types of tillage operations and modern concept of tillage. ठीक है, thank you.